बेस्ट ऑफ लक फॉर द टू टीम फॉर द गुड क्रिकेट. तो किसके टीम में रे? कौन कौन टीम? धीरज गोपाल. ये बॅगिंग मी ते बॅगिंग बघता. बघा लक्षात घ्या पहिले पॉवर पे 5 षटकांची मॅच. पॉवर पे फक्त एकच असणार आहे आणि 40+चे 2 गोलंदाज सर्वप्रथम वापरले जातील पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये. हे लक्षात असू द्या. हे निर्णय मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चला लगेचच मॅचला सुरुवात करूया. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विद्रम कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. कुलस्वामिनी कुलदैविता आई एकविरा नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती बलकेशरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब. ज्या मराठी माय बोलीनं तुम्हा आम्हाला आदर दिला ही भाषा श्रीकृष्णा सांगितलेली अर्जुनाला भगवद्गीता त्यांच्या मुखातून निघालेली मातृभाषा. ही मातृभाषा अभंगवाणी अभंग गातातून गायलेली संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची मातृभाषा. ही मातृभाषा स्वराज्य निर्मितीसाठी दिलेला जिजाऊ मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना शब्द त्यांच्या मुखातून निघालेली ही मातृभाषा. ही मातृभाषा निसर्गाच्या रम्य वातावरणात गायलेली लता मंगेशकर प्रल्हाद शिंदेच्या गायनातून निघालेली मातृभाषा. आणि मातृभाषा तुम्हा आम्हाला ज्या खेळाडा वेळ लावला हा टेनिस बॉल क्रिकेटचा ठर्रार हा DPL अर्थातच दापोडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्ही आम्ही एकत्र करण्याचा खेळ तो म्हणजे क्रिकेट. आणि तुमच्या आमच्या मुखातून निघालेली ही मातृभाषा अल्ला तमाम लढके क्रिकेट रसिकांना करूयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि क्रिकेट पटूला देखील देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला सुरुवात आपण करणार आहोत. पहिली मॅच तुम्ही पाहता त्या 2 संघांमध्ये आनंद एंटरप्राइजेस त्यांना फाईट करतीये टीम कल्पेश एंटरप्राइजेस. टॉस जिंकला आनंद एंटरप्राइजेस टीमच्या कॅप्टननं आणि त्यांना सांगितलं आम्ही फिल्डिंग करू बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय. दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. जोरदार टाळ्या स्वागत करूया पहिल्या मॅचचं. फर्स्ट बॉल आडव्या बॅटनं खेचला मिड विकेटला झालं रचला मोठी विकेट. राजन पाटीलची 0वरती बाद. पहिला धक्का. न्यू 40+ मध्ये तुम्ही पाहता दिनेश पाटील यांना खेळताना त्यांच्याकडनं या स्पर्धेला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. दिनेशजी पाटील तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी झाली आहे. राजन पाटील 0वरती बाद. निराशे नाराज आहे. मिड विकेटला झेल कॅरी केला तुम्ही पाहताय. समीर पाटील पकडलाय झेल. राजन पाटील 0वरती बाद. पहिली विकेट निलेशला मिळतीये. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आला. सत्यवान आला बॅटिंगसाठी तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल तुम्ही इथे पाहता. लाईट भडकटलेत आणि नो बॉलचा इशारा देखील आला पंचांचा. नो बॉल 1+1 फ्री देखील असणार आहे. या 2 धावेनं धावा धावपलकावरती 2 आकड्यावरती पहिली मॅच पाहता. कल्पेश एंटरप्राइजेस आणि आनंद एंटरप्राइजेस या 2 टीम मध्ये
या चिंतामणजी पाटील तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत आहे. माजी सरपंच दापोड्याचं आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. आडवा पाटणं खेचण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. पडल्यानंतर फ्री हिट होता. अपील जरूर फ्री हिट बॉल आहे. फ्री हिट. फ्री हिटला फक्त रनआउटच असते. सुहास पाटील देखील अपील जरूर करत होते. हलकासा टर्न झाला. पडल्यानंतर बॉलनं वळण घेतली. अपील जोरदार होतं. हे कळलंच नाही का चेंडू फ्री हिट आहे. कधी कधी असं घडत असतं. ज्ञानदेवजी पाटील आमच्या सोबत गुल्लेकेच्या भूमिकेत एक जबरदस्त 40+ ऑलराऊंडर आहेत. काल देखील पहिल्याच मॅच मध्ये तुम्ही हारलात. षटकातील पुढचा बॉल. सेन्सिबल क्रिकेट डिफेंड केला या बॉलला आणि तुम्ही पाहताय डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती विकेट. अभिषेक पाटील जर 3 बॉल 3 षटकार जर मारले तर अजय पाटील यांच्याकडनं दर्या सागर इथे तुम्हाला जेवणाची सोय. पण आज सोमवार आहे. आडव्या पाटणं लागोपाठचा तिसरा तुम्ही बॉल पाहताय. डॉट आलाय. काय गोलंदाजी होतीये. अभिषेकला जागेवरती ठेवलाय. निलेशला तुम्ही पाहताय. राजनची विकेट लवकर गेली. धाव फलकावरती 2 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. हा देखील बॉल डॉट. लागोपाठचा चौथा बॉल डॉट आलाय. षटकातील पुढचा बॉल. हा देखील लेग ब्रेक होता. पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये अशा रीतीने यशस्वी षटकाची सांगता. जर पाहिलं गेलं एक बॉल फक्त नो फेकला. त्याच्यानंतर अवघ्या 2 धावेचं षटक राहिलं. पहिलं षटक निलेशचं. इकॉनॉमिक्स खूप छान राहिली. पहिल्या बॉलवरती विकेट आला. त्यानंतर धाव फलकावरती 2. संजयजी पाटील आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. हे देखील 40+ खेळाडू डीजे. चार 2च पण फिल्डर फक्त आतमध्ये राहणार आहेत. लक्षात घ्या. राजू आला दुसऱ्या षटकामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही त्यांना पाहता. समोर सत्यवान हलक्या हातानं कट केला या बॉलला. तिथे तुम्ही फिल्डर पाहता. चांगली फिल्डिंग झाली या बॉलवरती. 1 धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती पुढे जात असताना 3 या आकड्यावरती. 3 धाव फलकावरती. 5 षटकांची मॅच. कितीचा स्कोर उभारा जाईल. कल्पेश इंटरप्राइजेस टीमच्या बाजूनं पहिलं षटक खूप छान राहिलं. निलेशचा षटकातील पुढचा बॉल. समोरच्या दिशेनं फटका खेळला. बॉल चाललाय लॉंग ऑन. लास्ट फिल्डर तिथे उपस्थित आहेत. तोपर्यंत या बॉलवरती मिळतीय फक्त सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीनं संघ जाऊन पुढे पोहोचलाय धाव फलकावरती 4. अभिषेकनं 1 खेळला सुरुवात केली आहे. पहिलं षटक निलेशचं खूप छान राहिलं. पहिल्या बॉलवरती विकेट नंतर नो आला. त्याच्यानंतर लागोपाठचे 5 बॉल डॉट फेकले. जबरदस्त गोलंदाजी
या सुरुवातीच्या पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही पाहताय त्यांच्या माध्यमातून षटकातील पुढचा बॉल फुल टॉस होता. लेग स्टिकला सोडून जात असताना व्हाईट बॉलचा इशारा आला. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावपलकावरती पुढे जात असताना 5 या आकड्यावरती ऑन साइडला फटका खेळला फिल्डर लॉंग ऑनचा. तोपर्यंत या बॉलवरती मिळती एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. धावपलकावरती 6 या आकड्यावरती 6 रन स्कोर बोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस होता. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल आलाय. अभिषेकचा जर विचार केला तर पूर्णपणे 7 बॉल मध्ये एकच रन. या षटकातील पुढचा बॉल फुल टॉस आडव्या बॅटने खेचला या बॉलला. बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेनं फिल्डर तिकडे पाहता फ्रोबॉल झाले. तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती पुढे जात असताना 7 या कड्यावरती धावपलकावरती पहिल्या षटकामध्ये षटकातील पुढचा बॉल फुल टॉस होता. क्लिक केला. बॉल झाला बॉन्डलाईनच्या दिशेने. एक केली पुढे दुसऱ्याचा कॉल दिला. सेकंड साठी कॉल. डेंजरला फेकी रन आउटची संधी आणि रन आउट. सत्यवानची विकेट. रन आउटच्या रूपात लागणारा दुसरा धक्का. धावपलकावरती तुम्ही पाहता 2 षटकांचा खेळ संपला. 8 रन स्कोरबोर्ड वरती आणि बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा निलेश आला. निलेशला पुन्हा एकदा आणलंय. याचं कारण पहिलं षटक खूप छान राहिलं निलेशचं. अवघ्या 2 धावा ज्यानं खर्च केल्या. या षटकामध्ये किती धावा खर्च करेल अभिषेक तुम्ही पाहताय. ज्याच्या बॅट मधनं 8 बॉल 2 वरती खेळतोय. खर्रा बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे कल्पश एंटरप्राइजेसला. तिसऱ्या षटकाला सुरुवात होती आहे. षटकातील पहिलाच बॉल. इथे तुम्ही पाहता बॅटचा कडा. विकेट कीपर पकडला. झेल संपला. अभिषेकचा खेळ. धक्का लागलाय मैदानावरती. तुम्ही पाहता हा तिसरा कल्पश एंटरप्राइजेस टीमला. अभिषेक बाद झाला. ज्यानं 9 बॉल 2 धावेची खेळी केली. खरा बॅटिंग सलामीला आला होता.
नवीन फलंदाज मैदानामध्ये आला बॅटिंगसाठी ज्ञानदेव. ज्ञानदेव आला बॅटिंगसाठी 5व्या क्रमांकावरती. षटकातील पुढचा बॉल लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय धावा धाव फलकावरती 9 या कड्यावरती. 9 रन स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती. पहिल्याच बॉलवरती विकेट. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर खाली राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये देखील तुम्ही पाहताय निलेश आला, त्यानं देखील पहिल्याच बॉलवरती विकेट घेतला. पुन्हा तिसऱ्या षटकामध्ये आला, पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवरती विकेट घेतला. पुढचा बॉल हलक्या हातानं कट केला. या बॉलला एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा कॉल दिलाय. सेकंड देखील पूर्ण केली आहे. तिसरीचा कॉल होईल का? तिसरी धाव डेंजर एंडला धावतोय तोपर्यंत 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुजल धावत होते. बारा धावा धावपलकावरती. षटकातील अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 रन स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल यॉर्कर. यॉर्कर अक्षरशः बीट केला. या बॉलनं सन्मान देण्यास भाग पाडलं. जबरदस्त गोलंदाजी निलेशची. षटकातील पुढचा बॉल. हा देखील बॉल तुम्ही पाहताय शरला पासून दूर ठेवला. हा देखील डॉट बॉल आला. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा धावपलकावरती फक्त आणि फक्त 12. इथे तुम्ही पाहताय अपील. अपील जरूर केली आहे. आमचे 2 पंच एकत्र होतील. डिसिजन इज पेंडिंग. रिव्ह्यू घेतला. ऑन फील्ड अंपायर डिसिजन काय तुमचा? नॉट आउट. चला मग मॅचला लगेच सुरुवात करूया. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. नॉट आउट.
तीन षटकांचा खेळ संपला. धावा धावपलकावरती तुम्ही स्कोर बोर्डवरती रनसंख्या पाहता 12 या आकड्यावरती 12 रन. काय गोलंदाजी राहिली या पहिल्याच मॅच मध्ये तुम्ही पाहताय निलेशच्या माध्यमातून. 40+ जे प्लेयर आहेत ज्यांना उखे 2 षटक फेकले, धावा खर्च केल्या, 6 विकेट 2 मिळवल्या. खूप चांगली इकॉनॉमिक्स गोलंदाजी राहिली त्यांची. चौथ्या षटकाला सुरुवात झाली या बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज गीतेश आलाय. साई शब्दाचे संपूर्ण खेळाडू स्वर्गीय विकास पाटील स्टँड मध्ये तिकडे जमायचंय सर्वांनी. नेक्स्ट मॅच तुम्ही पाहणार आहात साई श्रद्धा ट्रान्सपोर्ट आणि ओम साई स्पोर्ट या दोन टीम मध्ये. पहिलाच बॉल तेज टरार गीतेशचा बीट करून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. धावा होतच नाहीये. धावा धावपलकावरती 12 राजेंची पहिल्याच बॉलवरती विकेट. त्यानंतर स्कोर थांबला. त्याच्यानंतर राजूनं खूप चांगली गोलंदाजी जिंकल्या. अवघ्या 6 धावा त्यानं देखील खर्च केल्या. त्यानंतर नलेश आला. पुन्हा एकदा त्यानं विकेट घेतली. खूप चांगली गोलंदाजी. आडव्या बॅटनं खेचला या बॉलला. बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. तिथे तुम्ही फिल्डर. तोपर्यंत एकच धाव एका धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती 13 या आकड्यावरती. 13 रन स्कोरबोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहता. गीतेश त्याच्या समोर तुम्ही सुजलला पाहता. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेने. स्क्वेअर लेगला फिल्डर एक केली आहे. सेकंडचा कॉल. एकच धावेवरती समाधान. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 14 या आकड्यावरती. चौथं षटक प्रगती पथावरती. 14 धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल. ऑल द कार्पेट. बॉल चाला मिड विकेटला. फिल्डर वेगानं समीर आलेत. तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे सिंगल. सिंगलच्या बरोबरीने धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहताय 15 या आकड्यावरती. 15 रन स्कोर बोर्ड वरती. कितीचं टार्गेट सेट होईल सुजला तुम्ही पाहता. बॅटिंग करत असताना जो 4थ्या क्रमांकावरती आला त्याच्याकडनं अपेक्षा आहेत. फटका 5च्या रनांमध्ये उडवला. बॉल चाला मिड विकेटला. पहिला प्लस पहिला रॉकेट ठोकला. डीपीएल षटकार सुजलच्या बॅट मधनं. पाचव्या बॉलवरती मोठा स्ट्रोक आला. 21 धावा धावपलकावरती. या षटकातील शेवटचा बॉल. ऑलरेडी कार्पेट. बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. एक केली पूर्ण. सेकंडचा कॉल दिलाय. सेकंड साठी धावतात. सेकंड देखील पूर्ण केली जाते. अशा रीतीनं षटक क्रमांक संपलं 4. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 23 या आकड्यावरती.
मास्टर 40+ हे खेळाडू सुनीलजी पाटील आपलं देखील मनापूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. चला फिल्डिंग लगेचच लावून घ्या. शेवटचं षटक डेटवर हाणामारीचं स्लो गोलचं षटक ज्यामध्ये किती धावा येतील आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झाला. क्रिश अपकमिंग यंगस्टार आहे. दापडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून तो देखील आता सज्ज झाला गोलंदाजी मार्फत या 5व्या षटकामध्ये. ओम साई स्पोर्ट आणि त्याच्यानंतर त्यांना फाईट करणार आहे साई श्रद्धा ट्रान्सपोर्ट या दोन टीमच्या कॅप्टनना लगेचच या ओव्हर नंतर टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. आम्ही लगेचच टॉस करणार आहोत. क्रिश आला त्याच्या समोर तुम्ही पाहता नंदेवला धावा धावपलकावरती 23. या प्रल्हादजी पाटील आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. जे माझी उपसरपंच दापोड्याचं नाही का 40+ आहे जबरदस्त खेळाडू देखील आहेत. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. वीर तानाजी क्रीडा मंडळचे उपाध्यक्ष देखील आहेत. हडवा पाटणं खेचायचा होता उगवता सितारा अपकमिंग स्टार आहे. संधी भेटली आहे. पहिलाच बॉल त्यानं टाकला तो मात्र डॉट तुम्ही पाहता. डीपीएलचं हे पर्व आणि तुमचं सर्वांचं मनपूर्वक सच स्वागत करू. षटकातील पुढचा बॉल हा बॉल बॅटचा आतला कडा या बॉल वरती मिळतीये सिंगल. सिंगलला स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती 24 या कड्यावरती 24 रन तुम्ही स्कोर बोर्ड वरती पाहता. षटकातील पुढचा चेंडू हा ट्रॅकर आता मात्र पाठ साकाळा लागलाय. जरूर विकेट मिळतीये क्रिश पाटीलला सुजलची महत्वपूर्ण आणि लागणारा मैदानावरती चौथा धक्का डीजे. षटकातील पुढचा बॉल क्रिश टाकण्यासाठी सज्ज झालाय. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर खाली त्याला बीट केला. जबरदस्त गोलंदाजी तुम्ही पाहता. क्रिश पटेलच्या माध्यमातून ही ते सराव करतात आणि हे उगवते सितारे आहेत. संधी भेटली हा देखील तुम्ही पाहता खूप चांगला बॉल होता. विकेट किपर कडनं झाली चुकी. लेग स्लिपला फिल्डिंग चांगली झाली. आणि या बॉल वरती बॅटकडे का पंच बॅटकडे आहे 22ची एक धावाती आहे. हे म्हणजे भोईर मेन पंच स्क्वेअर लेगचे पंच नितीनजी पाटील. 25 धावा धावपलकावरती षटकातील शेवटचा अखेरचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल फुल टॉस आक्रमण बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डिंग मात्र चांगली झाली. शेवटला हातमध्ये आणण्यात आलं. या बॉल वरती मिळतीये धावा. त्या 3 बॅकअप नसतं तर काय झालं असतं. राजन पाटील यांचे ते सुपुत्र होते आणि अशा रीतीनं पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धावा धावपलकावरती बनवल्या जातात. ते 28 आणि 29 धावेचा पाठलाग उत्तरार्धामध्ये करायचा. टॉस करूयात आपण साई श्रद्धा ट्रान्सपोर्ट आणि ओम साई स्पोर्ट या दोन टीम मध्ये. चला लगेच टॉस करणार आहोत.
चला टॉस करूयात या देवानंदजी पाटील आणि प्रल्हादजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. पण टॉस करणार आहोत. कॅप्टन तुम्ही पाहता मनोजजी पाटील दिनानाथला आणि टॉस आपण करूयात या दोन टीमच्या कॅप्टन मध्ये. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर असणार आहे साई शड्डा ट्रान्सपोर्ट आणि ओम साई स्पोर्ट या दोन टीम मध्ये. चला टॉस लगेचच करूयात. चला कॉल कोण देणार? मनोजजी पाटील कॉल देतील. छापा आणि आलाय काटा टॉस जिंकलाय दिनानाथ ना. चला आपण लगेचच त्यांच्याशी चर्चा देखील करू. तर टॉस जिंकलाय एस एस ट्रान्सपोर्ट टीमच्या कॅप्टन दिनानाथ ना. टॉस जिंकला डिसिजन काय असणार आहे? क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतलाय. समोर टीम तुम्ही पाहता ओम साई स्पोर्ट आहे. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 10 रोखण्याचा प्रयत्न असेल. असे कोणते गोलंदाज आहेत जर तू सोडलास तू तर चांगलीच गोलंदाजी करतोय त्यात मात्र काही शंका नाही. पण डीपीएल काही पण होऊ शकतं. आणखीन कोणते अपकमिंग स्टार आहेत आणि 40+ की जास्तीत जास्त प्रमाणे गोलंदाजी जबरदस्त करतील? 40+चा ज्ञानदेव आहे, बांधाच आहे. काय म्हणशील तुम्ही डीपीएल दापोडे प्रीमियर लीग अख्खा दापोडा खेळताय यातून तुम्ही 40+ तर की रेग्युलर अपकमिंग स्टार उगवते सितारे तुम्हाला पाहायला भेटेल. काय म्हणशील डीपीएल बद्दल? हडलं का मनोजी पाटील? जर तुम्ही टॉस जिंकला असता तुम्ही काय घेतलं असतं? बॅटिंगच घेतली असती मी. म्हणजे तुमच्या मनासारखं झालंय तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तर किती टार्गेट मनामध्ये सेट केला स्वतः कॅप्टन काय जबाबदारी असेल? 60-65. असे कोणते फलंदाज आहेत की 60-65 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील? हर्षद चौधरी आहे, राजेश आहे, आदेश आहे. काय म्हणशील डीपीएल 2024 दरवर्षीप्रमाणे तुम्ही दापोडी प्रीमियर लीग एक गाव एक मंडळ म्हणजे 20 आहे दापोडी मंडळ आणि नक्कीच तुम्ही प्रत्येक एकत्र खेळतायत. तर काय म्हणशील या डीपीएलच्या माध्यमातून आपण तर 40+ मध्ये चांगला क्रिकेट देखील खेळतात. मग तुमच्या पाहिजे न्यू 40+ आहे, मास्टर 40+ आहे, रेग्युलर देखील संघ अपकमिंग स्टारांना तुम्ही काय सूचित कराल? आम्ही सर्व तर एकत्रच खेळतो. टोटल एक गाव एक मंडळ वीर तानाजी हे सर्व एकत्रच कधी पण खेळणार नाही, एकत्रच डिपेल होणार. हे होते मनोजी पाटील यांनी. देऊया दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून कॉल आला. टॉस जिंकला एस एस ट्रान्सपोर्ट टीमनं आणि फिल्डिंग करायचा निर्णय घेतला. ओटो कॉम्बॉक्स.
चला लगेचच मॅचला सुरुवात करूयात. एकोणतीस धावेचा टार्गेट आता मात्र पार करायचं. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय संघ आनंद पाहिजे टीमला सलामीची आघाडी जोडी मैदानामध्ये आली आहे. सुहास पाटील आणि नुसरा तुम्ही निलेशला पाहता. सलामीची आघाडीची जोडी 29 लक्ष पार करायचं येणाऱ्या 5 षटकांमध्ये आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झाला राजन पाटील. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो क्रिकेट. दोन्ही संघांना खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात आणि मॅचला करूयात सुरुवात. 29 लक्ष पार करायचंय. कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल. षटकातील पहिलाच बॉल. पहिलाच बॉल खूप चांगल्या रीतीने हाताळला. पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. बॅटिंग मध्ये काहीच करू शकले नाही राजन पाटील. तर आत्ता मात्र बॉलिंग दमदार करायची आहे त्यांना. उडवलाय बॉल. मिस टायमिंग. फटका बसलाय. चेलची शक्यता. फिल्डर आहेत. पकडलाय चेल. संपलाय मैदानावरती सुहास पाटीलचा खेळ. शून्यावरती परतीचा इशारा. धक्का पहिला. त्यानं स्वराज्याचं तोरण बांधलं रायरेश्वरच्या किल्ल्यावरती. महाराजांबद्दल म्हणावंसं झालं, तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या, ताकद तर सर्वांच्या मनगटात होती. तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या, ताकद तर सर्वांच्या मनगटात होती, पण हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची ताकद फक्त माझ्या शिवरायांच्या रक्तात होती. शिवरायांच्या रक्तात होती. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना विनम्र अभिवादन देऊयात आणि लगेचच जाऊयात मॅचकडे, जिथे तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आला बॅट्समन राजू. दिशा भरकटलेत. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रणसंख्या 1 या कड्यावरती. हलक्या हाताने बॉलला टॉस केला. फिल्डर तिकडे तुम्ही पाहताय. तोपर्यंत एकच धाव. एका धावेने राजूने खेळला सुरुवात केली आहे. संघ जाऊन पोहोचला 2 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. लेफ्ट हँडर फलंदाज तुम्ही पाहताय निलेशला. या पिंट्या पाटील समाजसेवक दापोडे आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. आडवा बॅटकीसला फिल्डिंग जबरदस्त झाली आहे. रनआउटची संधी आणि इथे तुम्ही पाहताय रन कॅरी केली आहे. या बॉलवरती मिळते 1-1 न स्कोर पुढे चाललाय धावा धावफलकावरती 3 या आकड्यावरती. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा धावफलकावरती 3 तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल. अपील अपील अपील. इथे लेग बी4. फलंदाज इथे बाद विकेटचं पतन.
या बॉलवरती एकच धाव. एक ना स्कोर पुढे झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 5 या आकड्यावरती. इथून गोलंदाजी चांगली झाली. मॅच शेवट षटकामध्ये जाईल यात मात्र शंका नाही. तुम्ही पाहताय निलेश आणि माणिक यांना खेळताना बॅटिंग करत असताना या षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला. आडव्या बॅटने खेचला. बॉल चाला बॉरी लाईनच्या बाहेर. फिल्डर फक्त 5 राहतील. बेन विकेट सीमा पार. डीप या षटकाचा साठी 500 रुपये होते. सुजितने ती संधी घालवली आहे. जेल पकडला असता तर 500 भेटले असते. काम नसेल तर बोल देवाला राहतो का? आणि किरे गुडवलाय समोर. फिल्डर धावतोय सुजल. त्याच्याकडनं झाली आहे चुकी. कॅचेस विन द मॅचेस. इथे तुम्ही पाहताय सोडलाय जेल. या बॉलवरती मिळते धावा. 2-2 स्कोर पुढे चालला. 13 या कड्यावरती. 13 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. जेलची शक्यता. फिल्डर तिकडे पोहोचल्यात. पकडलाय जेल. सबला मैदानावरती निलेश साकेळ. विकेटचं पतन. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असे देखील एक मावळे होते जे तानाजी. आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. आणि मुलाचं लग्न सोडून कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी दोन षटक फक्त 40+ खेळतील. 40चं प्लेअर आउट होलं तर मग कोणीतरी येऊ शकतो. जर 40+ जर फलंदाज आउट झाले 2 षटकांच्या अगोदर तर मग कोणी पण येऊ शकतं. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय स्कोर वरती 13. नवीन फलंदाज आनंद आलाय. राजू पाटील आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती 13. षटकातील पुढचा बॉल. आडव्या बॅटने खेचला. बॉल चालला बॉन्डलाच्या दिशेनं. तुम्ही तिकडे फिल्डर पाहताय. राजन जोपर्यंत आला उचलला फेकला. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट झाला असता रनआउट झाला असता. या बॉलवरती मिळत आहेत 2 स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती. 15 या आकड्यावरती. या षटकातील एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटकातील एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 14 धावा अजूनही बनवायच्यात. 19 बॉल मध्ये डॉट बॉल फेकावे लागतील मॅच जिंकायची असेल तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला. फिल्डर स्वतः तिकडे मात्र बॉलर तुम्ही पाहता. तोपर्यंत बॉल ला उचल तोपर्यंत एक धाव एका धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक इथे संपलं जात आहे.
ते दुसऱ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 16 या आकड्यावरती. गोलंदाज आला राजन पाटील पुन्हा एकदा आला. काही शिका चालणार नाही भावे आता. हा बॉल देखील तुम्ही पाहता डॉट बॉल. सोळा धावा धावफलकावरती. बॉल चालला बॉन्डलाच्या दिशेने. फिल्डर तिकडे पाहता एक केले दुसरीचा कॉल दिलाय. दुसरी धाव खेद असा रन आउट. विकेटचं पतन. षटकातील पुढचा बॉल हलक्या हाताचा कट क्षेत्ररक्षक तिथे तुम्ही पाहताय. तोपर्यंत या बॉलवरती मिळते एक. एका धावेच्या बरोबरीने धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रणसंख्या तुम्ही पाहताय 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती 29 धावेचा पाठलाग करायचा. 18 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. 15 चेंडू 11 धावेची अजूनही करत आहे. षटकातील पुढचा बॉल हलक्या हाताने कट केला. क्या पदे बॉल चाललाय दन करत. थर्ड मॅन सीमा पार आलाय समीरच्या बॅट मधनं. पहिला दमदार चौकार. चौकाराच्या बरोबरीने धावा धावफलकावरती 22. उडवला बॉल. बॉल चाला मिड विकेट. सीमा रेषेच्या बाहेर आलाय हा षटकार. स्कोर इज लेवल. एक धावेची गरज विजयासाठी. आणि अशा रीतीनं
हा पहिला सामना जिंकलाय आनंद एंटरप्राइजेस टीमनं. खूप खूप अभिनंदन. हार्ड